नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे माझ्या चॅनल रुपालीज किचन रेसिपीमध्ये। एकच पद्धतीचे नॉनव्हेज खाऊन कंटाळला आहात का? असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कमी साहित्यात बनणारे अगदी चविष्ट असे ग्रिल्ड चिकन। हे चिकन मी बनवणार आहे गॅस तंदूरवर। यासाठी लागणारे साहित्य आहे लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा, तंदुरी मसाला 2 चमचे, हळद अर्धा चमचा, कसुरी मेथी 1 चमचा, मीठ चवीनुसार, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, घट्ट दही 3 ते 4 चमचे, बोनलेस चिकन अर्धा किलो। कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी दह्यामध्ये सर्व मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले। वरून आलं लसूण पेस्ट पण मिक्स केली। सर्व मसाले हे दह्यामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायला पाहिजे। त्यानंतर दही आणि मसाल्याचे मिश्रण चिकनवर टाकले। त्यात मी 1 चमचा तेल ॲड केले। हाताच्या साहाय्याने ते मिश्रण सर्व चिकनला लावून घेतले। मसाल्याचे कोटिंग चिकनला नीट झाले पाहिजे। चिकनला मॅरिनेशन झाल्यावर चिकन 1 तास झाकून ठेवावे। असे केल्यामुळे चिकन छान ज्युसी बनते व सर्व मसाले आतपर्यंत जातात। अशा प्रकारच्या बार्बेक्यू स्टिकचा मी वापर करणार आहे। स्टिकला तेल लावून चिकनचा एक पीस त्यामध्ये रोवूया। थोडे अंतर ठेवून पीस रोवूया, जेणेकरून सर्व पीस व्यवस्थित ग्रिल होतील। एक स्टिकला चिकनचे पीस लावून झाल्यावर ही स्टिक मी गॅस तंदूरमध्ये ठेवली। गॅस तंदूर मी आधी प्रीहीट करून घेतले आहे। असेच दुसऱ्याही स्टिकला मी चिकन लावून घेतले। त्यालाही आपण गॅस तंदूरमध्ये ठेवून वरून झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे चिकन ग्रिल होऊ देऊ।
मी गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवली आहे. झाकण उघडून मध्ये मध्ये मी स्टिकला गोल गोल फिरवले, ज्यामुळे चिकन सर्व बाजूने भाजेल. मग त्याला थोडेसे वरून बटरने ग्रीस केले. परत झाकण ठेवून मी पुन्हा 10 मिनिटे कमी फ्लेमवर चिकन भाजायला ठेवले. 10 मिनिटे झाल्यावर झाकण उघडून मी ब्रशच्या साहाय्याने पुन्हा बटर चिकनला ग्रीस केले, कारण चिकन भाजताना ड्राय होऊ नये. तुम्ही बघू शकता चिकन छान ग्रिल झाले आहे. फोर्कच्या साहाय्याने मी ते बोलमध्ये काढून घेते आहे. तसेच दुसरी पण स्टिक आपण करून घेऊया. त्यानंतर पुन्हा थोडे बटरने ग्रीस केले. तयार आहे आपले ग्रिल्ड चिकन विथ ग्रीन चटणी, कांदा आणि लिंबू. तुम्हीही घरी नक्की ट्राय करा हे ग्रिल्ड चिकन आणि कमेंट करून सांगा कसे वाटले. अशाच नवनवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.